नेमकं प्रॉब्लेम काय? इथं आम्ही बिन लग्नाची घंटा दोन दोन पाटील तू साईडला होय, मला लग्न करायची. मला वाटत चोराने धरलं आणि येतानी चांगला मेकअप करून या. आला बायकोचा बैल, आला बायकोचा बैल, कोणी म्हणावं असं मला. अगो बाय बाय बाय, माणूस खातोय पित्तन घोरतोय, खातोय पित्तन घोरतोय. लाज बीज गेली का काय? काय झालं? काय झालं? अरे काय माणूस असन बाई, लाज बीज सोडली का काय? कळणच झालंय मला ह्या माणसानी. आ काय झालं? काय झालं? अहो, लाज वाटते का? खाता पितान झोपाता, खाता पितान झोपाता. आ तुम्हाला एवढ्यात आहे ना, जरा असं काठीचा मार नाही भेटला ना, त्याच्यामुळे तसं व्हायला लागले वाटतं. माणूस पडलाय थोड्या वेळ, काम धंदा करून कुठे गेलते कामाला? कुठे गेलते? शेतात. सर सकाळचे पसरले का शेतात गेलते? रात्री दारे धराल कोण तो? आवाज लय वाढतोय आणि तो कमी पाहिजे मला घरामध्ये. आवाज आवाज नाही पाहिजे अजिबात मला. मग मी कुठं मोठ्याने आवाज? आवाज हळूच बोललो. हा हळूच बोलायचं, अजिबात मोठ्याने चालणार नाही मला. किती बरं सांगितलं, काम करीत जा, काम करीत जा, काम करीत. कामच नाही करत, घोरत. काय बाई, काय माणूस आहे, खुशाल घोरतोय. हा सकाळी दूध भाकर खाल्ली, त्याच्यामुळं पैलवान किंवा चालली ना, पैलवान किंवा चालली. पैलवान थोडंच व्हायचं आपलं. म्हणून दुधासंग भाकरीला काढताय. मग आता भाकरी नाही खाऊ तर मग काय चिकल खाऊ का त्याच्या संग? हा का? चांगलं चांगलं कसं खायला लागत? आ तुला नाही लागत खायला? झोपायला लागत. तुला नाही लागत खायला? तुला माझ्यावाला काढायचं नाही, मी नीट सांगते तुम्हाला. मला अजिबात काढायचं नाही. मग आवाज आवाज वाढतोय. मग माझं का? माझं कस काय काढलास तुम्ही? तुम्ही काढलंच कस काय आज माझं का? मग काढते मग मी खाल्लेलं. माझ्यावाला कस काय कोण चांगलं मजबूतच भेटले. कस काय काढलं तुम्ही माझ्यावाला खाल्लेलं? मग काढलंच कस काय माझं? तू आपलं काढलं म्हणून तुला काढलं. तुम्ही माझं कस काय काढलं? कस काय काढलं लवकर सांगा, नाही तर आज नाही. बघा म्हणून उठील मला ते सांग, काय काम आहे आधी ते सांग. हा का? हा. आवाज खाली पाहिजे मला घरामध्ये. हा आवाज आवाज नाही पाहिजे. हात द्यायला डोंगरी उठा. काय काम आहे का म्हणून उठील? काय काम आहे? जा तेवढं आहे ना. गो बाई, लाज बीज काय आहे का नाही तुम्हाला? पार ही कोण खाली का काय? समोर अरे आळस देऊ नाही का माणसाने? काही माझ्या समोर आळस देता तुम्ही? लाज नसल्या आणि पसरले तर पसरले, वरतून शिरजोर पण आळस देऊ राहिलेत माझ्या पुढं. मग तुझ्या पैसे आळस दिला, मग काय तू काय बारीक झाली का? म्हणजे ती विचारते का तुमची? विचारते का बारीक व्हा म्हणून? मी आहे का? तुम्ही माझ्या अंगाला हात लावला तुम्हाला बाजूला. हाय अशीच राय तब्येती नको. आवाज हळूच बोलायचं, हळूच ऐकायला येतंय मला, हळूच बोलायचं. हाय अशीच राय, चांगलं चांगलं खा, गप जुमानच झोपत राह. मी आपलं करतो का? हा मग काम करायचं, पैसे देते आणि तेवढे ना जाऊन पटकन बाजारात जाऊन सामान घेऊन यायचं. होय ग, काय सामान आणायचं? दुधाच्या 2 पिशव्या, खारीक, खोबरं आणि येताना तेवढे वडापाव घेऊन या. म्हणजे ना डोक्याची समसम जाईन. भूक बी लय लागलेली आहे मला. पटकन जायचं आणि पटकन घेऊन यायचं. मला एक म्हणायचं, दुधाच्या 2 पिशव्या, खारीक, खोबरं, वडापाव एवढं खाऊन कायला जाड होती? घरात एक तर नाही पोर नाही बाळ, त्याचा विचार कर ना. या खारीक खोबऱ्याचा काय विचार करते? तुम्ही माझं खाणं बी परत माझं खाणं काढता का माझं परत? अरे मग तो खायाऐवजी आवाज, तो खायाऐवजी याचा विचार कर. ते बघा मी मला काय करायचंय. आवाज वाढवायचा नाही अजिबात घरामध्ये. सांगितलेलं ना किती वेळा सांगितलं मी? आवाज वाढवायचा नाही. किती वेळा सांगितलं? किती वेळा सांगितलेलं आवाज वाढवायचा? मला कवा बी आवाज वाढून येतोय, कवा बी आवाज वाढून येतोय. हळूच बोलतोय. हळूच बोलायचं. मी पिशवी आणून देते, त्यात पैसे टाकून देते. आणि ह्या वेळेस जर सामान घरापर्यंत नाही आलं तर तुम्ही आहे आणि मी आहे, समजलं ना? मी आहे आणि तू आहे. ठीक आहे, पिशवी आणि पटकन जायचं आणि पटकन यायचं. टाइमपास नाही करायचा. निघा ना, कवाची सांगते निघा म्हणून. आणि हा सांगते, गप्पा बिप्पा कुणा संग मारत बसू नका, नाही तर लय गप्पाला ना दे. कुणा संग गप्पा मारीत बसतो. पार नवऱ्याला बैल करून टाकले. उठ म्हणलं का उठतय, बस म्हणलं का बसतय. माहित माती खाल्ली माय आखलीनी. पहिल्यापासून नाही धाकात ठेवली, आता कुठं धाकात राहती?
नाही नाही, एक तर मूल नाही बाळ नाही मला, आणि ही अशी स्वतःच खाती, मला देत नाही खायला. नाही नाही, काहीतरी आयडिया करावं लागेल. एवढी माही प्रॉपर्टी करायची काय त्या प्रॉपर्टीचं? मला जर वंशाला दिवा नसेल तर करणार काय? नाही नाही, कुठं तरी आपण एखादी बघायची आणि तिच्या संग लग्न करायचे, मग हिला दाखायचा कणका. चला बघू पुढचा आता. मैं चली देखो प्यार की गली कोई रोके ना. ए मला गुरकू राहिलं तर काय माहिती माशा, मला तेच समजा नाही यांना काय वाटू राहिले. ला 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 ला. औ! अय सोनी, काय भानगड? काय नाही, आणि एवढी असं कम भारी वातावरण, पावसाळ्याचे दिवस, जिकडं बघावं तिकडं नुसतं हिरवं आ. हिरवं हिरवं दिसत. हा. काही म्हण पण सोन्या, तुला खुश असती बघ. खुशच राहायचं. ह्या मेल्यानी सोडलं ना मला मुर्द्यानी, त्याच्यामुळे आता खुश राहायचं आयुष्यात. मृत तिकडं. आणि मला असून पण काही उपयोग नाही. बस माहितीये, सगळ्या गावात माहितीये तुमची बायको कशी आहे. साऱ्या गावात झाले तर तू कोणी मला गेलं का आला बायकोचा बैल, आला बायकोचा बैल, हाय. आला बायकोचा बैल, कोणी म्हणावं असं मला. पण ती हाई तशी डेंजर, आणि पहिल्यापासून तुम्ही ठेवलं नाही ना धाकात. कसं वाटलं? आधीच अशी कंपार्ट्यात लाद घातली असती अरे तर. बरोबर आहे, पण आता वाटलं चला बाबा नवीन नवरी आली, कसं प्रेमानं बोलावं, त्याचा फायदा घेतला तिनं, आणि आता ती माझ्यावर रुबाब करते. आता मला म्हणली जा मला हे खायला घेऊन या, ते खायला घेऊन या. हाय ग. एक तर घरात नाही, मूलबाळ काही नाही. मग असं माणसाने जवळ गेलं का फिसकती मांजरीवाणी, जवळ गेलं का फिसकती मांजरीवाणी. मग सांग बरं मला कसे पोरं होते? नाही व्हायचे, लय अवघड. तुमचं कसं व्हायचं? तुम्हाला नंतर म्हातारे झाल्यावर कोण बघणार? तुमची पुढची पिढी कसं आणि एवढी व्हायचं माही हो? प्रॉपर्टी काय करायचं सांग बरं त्या कोणाच्या नावावर प्रॉपर्टी? करणार तुम्ही? हा, ज्याचं चांगलं आहे ना त्याचं चांगलं होत नाही. ज्याचा नवरा चांगला असतो ते चांगलं राहत नाही, आणि ज्याचा नसतो ना हे असे करीत येत. मग बाय काय काय म्हण? समजत नाही मला. सोने, हम्म. एक विचारू का तुला? विचारा की. आता तू तिकडं तो नवऱ्याला सोडून दिलंय, सोडलं मी हा. मृत तिकडं. आणि इकडे हे आमचं मायावर रुबाब करतय. हा. ऐक ना, मग तुला राग तर नाही याचा मी विचारलं? मला राग नाही आला, आपण एकदम चिलपिल चुलबुल पांडे आहे. हा बरं, ऐक ना, मग आपण दोघांनी लग्न केलं तर चालन का? म्हणे राग नको येऊन देऊ, ही सगळी प्रॉपर्टी मी तुझ्या नावावर करीन, तिच्या नावावर एक फुटकी कवडी सुद्धा करणार नाही. आणि मला सांग, आपल्याला जर मूलबाळ झालं हा तर अख्खे प्रॉपर्टी त्याला होईन ना ती. हा हा, तसं तर चांगलं आहे बर का. मी विचार करून सांगते. विचार करून आता सांगायचं एवढं होय? मोठं असं लगेच काय कस काय विचार करीन मी? अरे बरं, मी तुला ओळखीतोय, मला माहिती आहे हा, तू, मी म्हणूनच तुला तुम्हाला डायरेक्ट ओळखीते. दुसऱ्या कोणी असतं तर यक्कल लावली असती म्हणूनच दुसऱ्याला. मी तुला विचारलं ना. हम्म. नाही तर असं कोणता पुरुष डायरेक्ट विचारेन काय हा, खाद्या ते तर आहे. परस्त्रीला की माझ्या संग लग्न करतो का म्हणून. विचार करून सांगते मी. हा सांग विचार कळवते. करून. हा, हे काय बायको म्हणली 2 दुधाच्या पिशव्या आणा, खारी खोबरं वडापाव आणा म्हणली. एवढं? आता एवढं घेऊन गेलं का सगळी एक खटी खाईन आणि परत म्हणन बाई. परत रुबाब करायला मोकळे मायावर. अरे निश्चित धरी ती आणि ती मारी ती, मारून मारून बारीक झालोय मी. नवऱ्याला कसा जीव लावला पाहिजे, कसं राहायला पाहिजे कसं दोघांनी. असं बाहेर आलं का मला जरा फ्रेश वाटत, मग घरी गेलं का मला दडकी भरत आता ही काय करतीन काय नाही म्हणून. हा ना, हा, तुम्ही काळजी घ्या. हा. मी तुम्हाला सांगते काय आहे काय नाही. सांग विचार करून, आणि होकारच दे काही म्हण, तू कल्याण होईन आणि महा कल्याण होईन. बर बर. हा वडापाव घाला आता तिच्या माड्यावर. हा, येऊ येऊ का? का? हा ये. बाय. बाय बाय. मैं चली. आयला बायकोच्या भरोश्यावर एवढ्या दिवस थांबलो, तिनं धोका दिला, ती अजून मूलबाळ होऊन देईना, आणि ही मला म्हणली सांगा ते. नाही नाही, ही जेव्हा सांगन तेव्हा सांगन बघता येईल, पण नाही, आपल्याला आपले प्रयत्न चालू ठेवावे लागतील, दुसरी कोणतरी बघावं लागेल. अहो पुढे बघून चला. माग बघत होतो पण पुढं बघितलंच नाही. कोणत्या गावचे तुम्ही? मीतलेच. इथलं? हा, माझ्या मावशीच्या इथं आले. कधी बघितलं नाही. मावशीच्या इथं आले, मावशी राहते माझी इथं. तेच म्हणलं ना, कधी बघितलं नाही याच्या अगोदर. लहानपणी कधी येऊन गेल्या का मावशीकड? हा,
तिथंच राहायची मी लय वेळा. कोणत्या मावशीकडे? ते मंदिरापासून नाही का सुमन मावशी. अच्छा 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 अच्छा. हा त्या पाटलाची सुमन मावशी. हा हा असं असं असं. त्यांचे इथं आले. हा म्हणजे याच्या आधी कधी बघितलं नाही तुम्हाला? हा हा. लहानपणी बघितलं असेल पण आता मोठेपणी नाही ना बघितलं. अच्छा तुम्ही कोण? मी वय मी इथलाच आहे. हे काय आमचं घर, हे बागायतदार सगळं आमचंच आहे. हा का? अरे वा, हा. छान आहे. लग्न झालंय का तुमचं? नाही अजून. नाही का? हा. काय विचार लग्नाचा? चाललंय पाहतोय करायचंय आता. असं का? हा. आहे का तुमच्या पाहण्यात कोणी? आहे ना, एकदम राजबिंडा, हँडसम आणि जरा स्वभावाने भोळा आहे आणि थोडासा काळा सावळा आहे. आवडेल का तुम्हाला? चालेल ना, असं पण मला गावाकडची लोक लय आवडतात. आणि स्वभाव महत्वाचा, दिसण्याला काय करता हो. हा. काय आहे त्याच्याकडे लई जमीन जुमला, पैसा अडका, बँक बॅलन्स, गाड्या गुड्या भरपूर आहे. फक्त त्याला एवढंच एक समाधान नाही की की म्हणजे मग अडचण काय आहे? समस्या काय आहे? काय आहे त्याचा स्वभाव जरा भोळा आहे. त्याच्यामुळे त्याला कोणी पोरीत पटत नाहीत. लय अवघड आहे बघा. असंच असतं नेमकं आहे ना, खरं चांगलं बोलणारे लोकांना पोरगी भेटतच नाही. हा तेच हा. होतं ना. बरं नेमकं कोण आहे ते? कोण आहे का? हा सांगू का तुम्हाला? हा सांगा ना. तुम्हाला राग तर नाही ना येणार? आता राग कशाला यायचं हो? हा. ते राजबिंडा, हँडसम, एकदम भोळ्या स्वभावाचा, खूप पैशावाला. बापरे. हा तो मीच आहे. काय? हा तुम्ही हा. कुठून वाटता पोरग? हे कपडे काय जाता तुम्ही माणसाच्या मनावर स्वभावावर जा. बाई मला तर वाटलं तुम्हाला 2-3 लेकर असतील. नाही व 2-3 पोरं. तुम्हाला काय सांगू आता. मी असं भोळ्या स्वभावाचं किंवा राजबिंड हँडसम वर्नर मी अजून कधी कोणाकडे केलं नाही. मी आपल्या मोकळ्या मनाने तुम्हाला कथन केलं. ह्या स्वभावाचा तुम्ही राग मानू नका. जाऊन द्या आता. मी तुमचं मन केलं. तुम्हाला वाईट वाटलं असं माफ करा मला. अहो नाही नाही रडू नका तुम्ही. आणि मला काही वाईट वाईट नाही वाटलं. आणि मला खरंच तुमचा स्वभाव लय आवडला. तुम्ही खरंच खऱ्या मनाचे आहेत. म्हणजे सगळं असं मोकळं सगळं बोलून गेले नाही का तुमच्या सगळं मनात? बोलून दाखवलं मी. हा. राहत नाही व हे स्वभावाचाच फायदा घेतला माझा. त्याच्यामुळे मला कोणी हा म्हणत नाही. खरं तर या जगात आहे ना असे लोक भेटतच नाही. आणि मी तर बापरे तुम्ही कसं काय माझ्या असं आयुष्यात आले एकदम. म्हणजे मला विश्वासच होत नाही की काय आजकाल पण असे लोक आहेत. काय असतं तो योगा योगा असतंय. मी काय तिकडून यावं, तुम्ही काय तिकडून यावं, आपली काय धडक हो. मी काय तुम्हाला माझ्या मनातलं सांगावं, तुम्ही काय मला परत तुमचं उत्तर होकार म्हणून द्यावं. हा दम घ्या दम घ्या. बरं आता एवढं मी तुम्हाला आवडलं ना, तर आता तुम्ही मला होकार देणार का नकार देणार? मी तर तयार आहे लग्नासाठी. हा आहे ना. तुम्हीच बघा मग कधी करायचं. कधी नाही तुम्ही मला सांगा कधी भेटायचं, कुठं भेटायचं, काय बोलायचं ते एकदा सांगा. मग आपण ते वेळ टाइम सगळं फिक्स करू. हा का? हा संध्याकाळी भेटायचं का? आज हा चालन चालन. निवांत बोलू. असं रस्त्यात बरं नाही वाटत. कुठं भेटायचं मग? भेटायचं हा आपल्या त्या खालच्या कडाला. वरून यायचं आणि त्या खालच्या कडाला यायचं. हा हा हा, जमन हा. जमन. या मग संध्याकाळी नक्की. हा नाही नाही मी तिथं जाऊन बसवतो. तुम्ही लवकर या. आता मला रावण का मी आता हे घरी तिकडे जातो, सगळं सामान घेऊन येतो, घरी ठेवतो आणि तिथं जाऊन बसवतो तुमची चालतंय. वाट बघत. येते हा? येते मी येते. आणि येताना चांगला मेकअप करून या. हा का? हा चालते चालते चांगली पावडर लाली बिली लावून या. मला चालते. लय आवडत असं पावडर लाली बघितलं का? हा ना हा, लय आवडत. लय भय आहे तुम्ही खरंच ना. येत बोला स्वभाव कोणी समजून घ्याय ना माझा. चला येऊ का मग? हा, मनाने लय साप आहे मी. हा पाहिलं मी ते. या मग हा. येऊ का? हा, बाय बाय. बाय बाय. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोय, झुळझुळ वाहत. यो, कुठं गेली पिशी? हायला आता या बायकोला काय सांगू? होचा गेलाय बाई बाबा. अजून कसा घराला पत्ता नाही. भूक लागली म्हणले होते तरी लवकर नाही आले बाई. काय अवघड आहे. आलं काय नो रस्त्याने दिसतंय. पिशवी कुठे काय नो. काही सॉंग येत आहे नवीनच. सांग नाही मला वाटत चोराने धरलं.
2 चोर होते, मारलं, पिसी घेतली, पैसे घेतले, एवढं हाणलंय मला काही विचारूच नको. झाला ड्रामा चालू, काही ना काही ड्रामा. चप्पट ड्रामा नाही, मी खरंच सांगतोय. 2 चोर होते. दोनच होते का? दोघांनी, एकाने ह्यो हात धरला, एकाने ह्यो हात धरला. आणि मग आता पैसे पिशवी- कोणी काढले? पैसे आणि पिशी घेतली एकाने, आणि एकाने मला लई मारलं खाली पाडू पाडू. काय खोटं बोलताय? अहो, काहीतरी पटन असं तरी बोला ना. अरे, हा? तू ही शपथ घेऊन माझी शपथ नका खाऊ. तसे अरे. मी माझ्या मुळात उठलेले पहिल्यापासून माझी शपथ खायला. आई दा, मारलं ते राहिलं बाजूला, आणि तू खायचं नाही आणलं, त्याच्यावर तू बोलला तीन मारी ती भाई मला. अहो लाज तरी वाटली पाहिजे. कधीतरी काहीतरी काम सांगितलं ना, एक काम धाडाचं झालेलं आठवलं नाही अजून मला. नाही, तू बोल आता. आता हे शेवटचं तू बोलणं. हा का? हा, आणि शेवटचं तू मारणं. काय करणार आहे मग? इथून पुढं हा. बघ आता हा का? मी काय करतोय ते. काय नाही करता येत तुम्हाला, बसा शांत. काय नाही करतायत. आवाज तुमचा लय वाढायला लागलाय. आता इथून पुढे आवाज वाढणार. आता आपण गप नाही बसणार. हा ना. आता दुसऱ्या पट्टीत चालणार, मग तू खालच्या पट्टीत चालणार. दुसऱ्या पट्टीत चाला नाही तर तिसऱ्या पट्टीत चाला, मला काही घेणं देणं नाहीये. इथली घरामधली ना काय असं ना ती हुकुमशाही माझीच आहे. कुणाची चालायला मोकळी नाही इथं. होती समजले? आवाज कमी करायचा माझ्या समोर. होती, आता नाही हुकुमशाही. आवाज ते आता नाही, आता आपला आवाज वाढलाय. कस काय वाढन आवाज? दिसन तुला, कस काय आवाज वाढवलात? कस काय तुम्ही कळन तुला. वाढवला आवाज? आवाज वाढवला? आता मारायचं आणि बिरायचं संपलं. आता हात सुद्धा उघडीला ना, आता हात तोडून टाकेन. हा का? बोलायला लागले का जीभ ओढीन. हा का? हा, कशी कशी वाढतात जी? कशी वाढत म्हणजे कशी कशी कशी? तू नादी नको लागू आता मग. कस काय? हा, आता पहिलं ऐकत होत, हा. आता ऐकणार नाही, काय नाही. ते ना हा. नाटके सोडून द्या. बरं. घरात व्हा, घरातले काम करा. घरातले काम आपण नसतं करीत, आता जाऊन झोपत असतो मी काय घरात. घेणं नाही, काम हा. करा घरातली. कुठून आलं एवढं फुरसानी मला? बापरे, मला तर काही कानच. आज लय टमाटमा चाललंय. बघतेच काय करतोय नेमकं घरामध्ये. काय अप्पा लय निवांत? काय नाही, बसलं निवांत. आज कस काय बायकोने सुट्टी दिली? सुट्टी? हा? आता मी बायकोला सुट्टी दिली, आता मग? निवांत झालो मी, निवांत. म्हणजे मला नाही कळालं. कळलं ना तुला? मेकानी आता 2 पटीले आहेत. काय बोलत अप्पा, 2 पटिल्यात? इथं आम्ही बिन लग्नाची घंटा 2 पटिल्यात. अरे तुला कळणार नाही, मी एक नाही 2 पटीले आहेत. आता दोन्ही मला हा म्हणल्यात लग्नाला. आता बघू दोघी पैकी कोण हा म्हणतय का दोघी हा म्हणतात. ते दोघी पैकी ना उद्याच मुहूर्त काढतो एकी संग. अप्पा मला वाटलं चेष्टाच करताय. जास्त बिष्ट नसतो करीत, खरंच बोलत असतो. आणि ए, चल आपल्याला वेळ नाही बिगर लग्न झालेल्या संगत गप्पा मारायला. जा चल, आणि जमलं तर लग्नाला ये. येईन ना, हा, 4 तांदूळ टाकायला. येईन नक्की. हा, आणि काय पाकिट बिकिट नको आणू, मोकळाचे जेवायला. बर हा, आणि निघ आता, बाद झालेलं आता तो. चालेल, येऊ का मग? हा, ये. तेच तर म्हणते, हा एवढा फडफड का करतोय घरामध्ये? आज लयच आवाज चढवत होता काय माझ्यावर? याच्यामुळे आवाज करतोय काय आणि एवढा फडफड करतो काय? मी पण आता सांगते बरोबर, एकटीच्याने काय होणार नाही. सरपंच साहेबांकडे जाते आणि त्यांच्याच कानावर घालते. कशी आहे ना कडे अजून? आले. कधी आले तुम्ही? मी तर 1 तास झाला येऊन बसलेलं, मी नव्हतं म्हणलं का? बापरे, पण येतो 1 तासापासून बसले. हा, मग ते रावा ना मला. हा का? हा, मग येऊन बसलो. हा होय. हा, मग बोलले का तुम्ही तुमच्या घरी आई वडील? नाही नाही, त्यांचं काय नाही, त्यांचं होकार विकार तसं काय नाही. तुमचं सांगा काय आहे? माझं काय नाही, मी तयार आहे. मी मावशीशी पण बोलले. मावशी काय ती म्हणली? म्हणले तुझ्या मनाने तुला जे आवडन ते कर. म्हणली का? हा. मग ठीक आहे, फायनल. आपलं माझी जेवढी प्रॉपर्टी आहे, इस्टेट आहे ना, तेवढी अख्खीची अख्खी तो आहे नाव करून टाकीन. अयो खरंच? एवढा जीव लावता तुम्ही मला आतापासूनच? जीव बघ तू किती जीव लावतो आणि किती प्रेम करतोय मी. हा, खरंच लय चांगल्या मनाचे तुम्ही, लय आवडले मला माहिती का? कर, हा. आवडले. बर, मी आता गुडघ्याला बाशिंग बांधून ये. फक्त लग्न कधी करायचं ते सांगा, लगेच आपण लग्न करू. काढू ना मुहूर्त. मुहूर्त? हा. आहाहाहा. लगेच लगेच लग्न करू. आता मुहूर्त तरी काय काढायचा आहे? आपण जी वेळ ठरवू तेच आपला मुहूर्त. हा का? हा, मग चांगल्या कामाला उशीर काय आला? हा, पण तरी पण सगळ्यांना बोलवावं लागेल, सांगावं काही लागेल. गरज नाही कोणाची, आपण दोघं जाऊन लग्न करू. असं म्हणता का? हा, चालतंय तसं पण. आहे का नाही? हा. हा. खरं सांग का, तुम्हाला बघितलं
आणि मी तुमच्या एवढा प्रेमात पडलो असं वाटतं कधी मी तुमच्या संग लग्नाची गाठ बांधित. मला पण आहे ना असं जीवनसाथी पाहिजे होता, म्हणूनच आतापर्यंत थांबली होती. योग्य कोण भेटल, शेवटी मला भेटले तुम्ही. मी तुम्हाला घरी शोधलं, मला माहित होत तुम्ही वावरात असता, पण ही तर तुमची बायको नाही. ही कोण आहे? शिवाय हा? माहित नाही का? मला काय माहित? तुम्ही तर मला म्हटलं होतं ना सकाळी विचार करून सांग म्हणून, आणि आता काय झालं? आणि मला सोने विचार करून सांग, मी म्हणलं होतं ना येईल म्हणून संध्याकाळी. सांग ना विचार करून, मी कुठं काय म्हणतोय. तर काय नाही, दुसऱ्या बाईसोबत बघितलं ना म्हणून टेन्शन आलं. तर मग दुसरी मी बाई नाही, विचार- पहिलीच बायको तर होणार आहे, मी- लग्न होणार आहे आमचं आता. कोणाचा? आपलं कधी? आता ठरलं ना आपलं लग्न होणार आहे. अहो, काय तुम्ही असे कोण म्हणलं? विचार केला होता लग्न तुम्ही म्हणले ना आता आपण लग्न करायचं म्हणून. मी म्हणलो हा मग तुमचं कवा? कसं काय लग्न होईल? एक मिनिट, मी आधीपासून ओळखते, आम्ही एका गावाचे. हा आणि माझं नाव सोनी आहे, आणि मला इथं सगळे ओळखतात. कळलं काय? ही सोनी आहे आणि आम्ही लग्न करणार आहेत. आणि मी काय म्हणलं तुला लग्न करणार आहे? बाई काय माणूस आहे, जागेवर पलटी मारली. अहो तुम्हाला काय वाटतं का इतके खोटे बोलून राहिले? मग मला कशाला फसवत होते? तुमचं आधीपासून आहे चालू. मग मी म्हणलो मग कवा? अगो बाई आत्ताच तर म्हणले. मग येडी काय इथं बसायला मी? माझ्यासोबत लग्न करणार का नाही? हा हा? सोनी. एक तर मला वाटलं मा नवरा आहे, असं नासका निघालाय, सोडलंय तिने मला. नाही, तुम्ही नाही. असंच करता काय? मी- तुम्ही शब्द मला दिलाय माझी लग्न करायचं. हा काय? तू साईडला होय, मला लग्न करायची. गड्याचं लक्षच नाही. हो. सरपंच साहेब, हा. चला ना, ते कोणत्या तरी बायांच्या नादी लागलेत अहो. कोण? आमची हे. तुमचे हे हा बायच्या नादी लागले? हा. कधी झाले? आता मी तुमच्याकडे यायला निघले होते तिकडून. हा. ते एक जोडीदाराला कोणाला तरी सांगत होते. हा. मी त्यांचं ऐकलं. हा. ऐकलं म्हणून मी तुमच्याकडे निघले होते सांगायला. हा. पण ते सांगायला यायच्या टाइमला का ते तिकडं ते जवारी का काय काय हा. तिकडं त्या वावरामध्ये ती तिघ जण काहीतरी गप्पा हाणते ते. बर म्हणून मी अजून धावत आले. बर, म्हणजे नेमका काय प्रकार काय हा? बरं. प्रकार असा आहे हा. का त्या माणसाच्या डोक्यात एवढंच खटकलं की लेकरू बाळ होत नाही, हा. म्हणून दुसरी बायको करायची. असं का? म्हणून मी तुमच्याकडे धावत पत आले. चला ना. माझं काम होतं, गडी नाही आला आज, मला ठिबकला पण पाणी चला ना, द्यायचं मी तुमच्या पाया पडते, पण चला ना. होतं. काय काही याचं, कोणाची बायको पळून जाते, कोणाचा नवरा पळून जातो, काय काय सरपंचाने कामं करायची. माझ्या नावावर जमीन करणार आहे ना? हा सगळी प्रॉपर्टी आणि आपल्या होणाऱ्या पोराच्या नावावर. त्याच्यावर झाल्यावर अर्धी. मग एवढा प्लॅन करून ठेवला आणि तुकडून भासक्याने घुसली. पोराचं बी ठरलं का? हा. मला कशाला अय्यो. मला आहे ना माझी लग्न करायचं. हा? काय माझी लग्न आम्ही करायचं? लग्न करणार आहे, आम्ही. समजलं काय? पण मला सरपंच काय सरपंच तुम्ही हा? हे काय लग्न लग्न चाललंय सगळं मला बायको समजलंय माग माहिती. बघा, बायको बघा माग. बायको आहे होय? खरी 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 बायको आहे ना? मला बायको आहे. बायको. हा, ही बायको. हा, हे काय नाटक लावलेत या वयात? हे काय चाललंय हे? टक्कल करे, तुम्हाला पण लाज वाटायला पाहिजे ना. अहो. याच्याकडे बघून बघा, प्रॉपर्टी तिकडे भाडल्या काय ओ, त्याच्यात. सरपंच साहेब असं काय बोल राहिले? मग? लाज म्हणजे असं काही बायको आहे. अहो, त्यांनी काय सांगितलं त्याचं ऐकून घ्या. तुम्ही डायरेक्ट काय कसं सांगितलं? लाज म्हणून राहिले? ते मग? मला रस्त्यात भेटले. मी माझ्या हो. मावशीच्या इथं आली. मला म्हणे माझं अजून लग्न नाही झालं, एवढी प्रॉपर्टी आहे, तुम्ही मला लय आवडल्या, तुमच्याशी लग्न करायचंय, सगळं तुमच्या नावावर करतो. लग्न झालंय त्याचं, पण बायकोले खडूश आहे हे मला माहित होतं. आता बायको अशी व्यवस्थित राहत नाही म्हणून म्हणलं नेमकं करा प्रॉब्लेम लग्न. काय? नेमकं प्रॉब्लेम काय? सरपंच तुम्हाला तर माहितीये हिच्या संग लग्न झालंय. हं. अहो पण उठल्या बसल्या ही मला लई जाच करते. हं. नवऱ्याला हानी ती काय मारी ती काय. खरा प्रॉब्लेम काय तुमचा? आम्हाला पोर मुलबाळ व्हाय ना. मुलबाळ आहे ना म्हणून दुसरी करायची. दवाखान्यात नेलं होतं तिला कधी? कोणाला कवाच नाही, नाही. कधीच नाही ना? कवाच नाही. अरे मग किती भारी भारी दवाखाने आहे, दवाखान्यात न्यायचं, दवाखाना ती करायचं. दवाखान्याला घाबरती म्हणते मला काय नाही नाही, यायचं काय नाही. दवाखान्यात. असं म्हणते. हा त्यांनी का नेलंच नाही तर मी कसं काय घाबरण? सुईला लय घाबरती ती. नाही सर, सरपंच साहेब खोटं बोलते ते धडधडीत. एक काम करायचं, हा तुम्हाला तरुण पोरं भेटतील, हे भेटतील, नवरदेव भेटतील, नाही तुमच्या आई बापाकडे येतो मी, या म्हाताऱ्या बरोबर नका लग्न करू. आणि राहिला विषय महिलांच्या म्हणजे असं हे करणं, एक असताना दुसरी जर केली तर तुम्हालाही झटेन, त्यांनाही झटेन, सगळ्याला झटे होतील. माहितीये का? एक असताना दोन. तसं पण ना तो माणूस आहे ना धड धाकड गोड बोलला होता. आता गोड बोलला म्हणल्यावरती मला वाटलं बाई हा बाई सगळ्या गावात माहितीये ती बायको कशी आहे, यांना खाऊ देत नाही, जगू देत नाही. म्हणून तुम्ही म्हणलं काय चला, उक्त घेतलं काय? तू एक उलटं काम कर. घ्यायचं नाही, मग? आम्ही लग्न करणार होतो. मग अरे पण एक असताना दुसरं करणं ते गुन्हा आहे. पण हिला तरी असं काहीतरी आहे. वाटलं पाहिजे ना, आपल्या नावावर राहिलं सोडून थांबा दुसऱ्याकडे राहिलं बसलो. मूळ मुद्दा पोरांचा आहे ना. तुम्ही दवाखान्यात जा, चांगल्या हा. दवाखाना करा, मुलं होतील.
आलं का लक्षात? आणि नाही झाले तर वरची देवाची देणगी आहे ते होती नाही होती तो भाग वेगळा केला की दुसरी करायची. मग आता एवढ्या प्रॉपर्टीचं काय करायचं? काही नाही होईल, दवाखाना करा, दवाखान्यात जा बरं का. दान करून टाकायचं काय होते त्याला. येशील का दवाखान्यात? येईन ना. हा आता भीती नाही वाटत सुईची? अहो, तुम्ही नेलं तर मी येईन ना. तू काय म्हणतो ती सुईची भीती वाटती? मी का म्हणलेच नाही अजून तुम्हाला. दवाखाना करा. हा हा आणि ही जी लग्नाची आहे ना ती लग्नाचीच, बायको ती बायकोच. खरंय हा, खरंय. हे प्रॉपर्टी हे कर हडप करेपर्यंत राहतील आणि जातील निघून. हा ते खरंय आलं का तुमचं. लक्षात? हा. हा बरं झालं जा, सरपंच तुम्ही दवाखान्यात डोळे जा. उघडले माये. मग यांचं काय येऊन बसले एवढं खोटं बोलायचं. सोने पाहिलं का सोडायला आता? येतो तुला गावात. मला किती आयला. फसवलं आहे ना. अरे, मी तुमच्या पाहिलं. प्रेमात पडले होते माहिती का? तुमच्या समोर पण ते पाहिलं. बाईला बरं, म्हणजे तशी सोडायला- चुकलं बरं का माझं. अयो, परत माझ्या असं होणार नाही. बघा तुमच्या माय समोर बायको आम्हाला ती बायकोची शेवटी आणि तुम्हाला मी हे केलं. सोने आपलं सोनेचं आलं होती. बघा आता सरपंच साहेब अजून त्या बायाचंच नाव पाहिलं. तोंडात ते. ते काय होतं 2-3 चक्रात त्यांची गाठी भेटी झाल्यामुळे ना डोक्यात ते फीड झालं तेच फीट झालंय. हा. मग कधी कधी हिला सोनेच म्हणतो मी. असं आहे का? हा बरं जाऊ चुकलं मग आता. जाऊ दे आता. सोनी हीच, हा. बायको हीच आणि सगळं प्रेसी हीच. हा सगळी प्रेसी हा, बायको हीच. हा, हा? हा. जा आता दवाखाना करा, हा, पोरं चल. बाळ होतील. हा. जा या असा उद्योग करू नका. हा नाही 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 हा काही करू नका उद्योग. आणि तू जरा नवऱ्याला सोडू नको. चल सोने. ठेवून द्या इथं. हा नाही चला सरपंच. हा, खूप धंदा झाला मग तुमचा. आमचं काम संपलं आम्ही तुम्हाला विसरलो. हा झालं नवरा बायकोने घातले गळ्यात गळ्यात त्या दोघी गेल्या आता ठीक घेऊन.